भाषण सगळ्यांनी ऐकले, मुद्देही माहिती आहेत. थोडंसं थांबाल, मला शिरसाटांकडे जाऊ देत. शिरसाट, जे सुषमा अंधारे म्हणाल्या की दलित आणि मुस्लिम वोट हे ठाकरेंकडे आले, तुम्हाला असं वाटतं की ठाकरे गटाकडनं जो प्रचार होता की सहानुभूतीची एकतर लाट किंवा दलित आणि मुस्लिम वोट हे ठाकरेंकडे वळाले असतील आणि त्यामुळे मुंबईतल्या जागा आणि इतरही जागांवर त्याचा मोठा परिणाम झालेला असेल, वाटतं तुम्हाला? तुम्ही स्वतः काही वर्ष शिवसेनेमध्येच होता. काही लोकांना असा गैरसमज झालेला आहे की आता मुस्लिम वोट जे आहेत आजही त्याच पद्धतीने आहेत, त्याच दलदलीत आहेत किंवा दलित वोट, दलितांना काहीच बेस नाहीये, ते आता बेछूटपणे आता आमच्या मागे आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही इतक्या दलितांना असं का काउंट करता का हो? का दलित समाज आता शिक्षण पुढे गेलेलं नाही, त्याला समजत नाही कुणाला वोट द्यायचं याला कळत नाही, मग आता नाही, आता मग आता शिवसेनेकडे जायचं नाही, मग अख्खा दलित समाज आमच्याकडे येणार आहे. खाऊ वाटला का? तू दलित समाज हा पुढारलेला आता झालेला आहे, त्या तो आता समजतोय कुणाला मत द्यायचं, हा त्याच्याकडे अधिकार त्याला चांगल्या पद्धतीने देतो, समजतोय तो तसा त्या पद्धतीने मतदान करतोय. अख्खं कॅल्क्युलेशनच असं गडबड करून टाकतात. आता मुस्लिमाची एवढे मतं आली, मग दलिताची एवढी मतं आली, मग आता त्या दोघांची मताची बेरीज केली, मग आमच्या असलेली मतं, मग आमचा विजय झाला. असं राजकारण चालतं का? दलित मतदान हे प्रत्येक पक्षामध्ये आहे, मग तो राष्ट्रवादी असेल, उबाटा गट असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, आणखीन अन्य पक्ष असतील, सगळीकडे दलित मतदानाचा आपला एक अस्तित्व आहे. प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली भूमिका ही बी टीम आहे म्हणून दलित मतदान ताबडतोब त्याच्यापासून दूर झाला. हे कसलं गणित लावताय तुम्ही? आजही प्रकाश आंबेडकरांना मानणारा एक मोठा दलित वर्गाचा टप्पा त्यांच्या बरोबर आहे, हे मानत का नाही तुम्ही? आणि तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला योग्य वाटतंय म्हणून मुस्लिम आला आमच्याकडे, आता त्यांनी एक लायनरी लावून आम्हाला मतदान केलं. आमच्याकडे मुस्लिम समाज नाहीत का? राष्ट्रवादीकडे नाहीत का? भाजपकडे नाहीत का? सगळ्याकडे आहे, परंतु यांचं कॅल्क्युलेशन वेगळे असतात. मग दलित समाजाचा तो प्रश्नच येत नाही. आंबेडकरांची घटना बदलायला चालले तो होय. हा जो नेरेटिव्ह सेट केला ना, तर त्यांच्यामुळे यांना असं वाटतं आता 100% दलित समाज आता घटना बदलणार आहेत, हे एकदम इमोशनल झालेत आणि आता तुमच्याकडे वळलेत. दलित समाजाला कळतं, ज्या भाजपचे 10 वर्ष सरकार होतं तेव्हा घटना बदलली नाही, काँग्रेसने 85 वेळा घटना बदलली, त्यांना ते माफ करतील. बाबासाहेबाला पाडणारे त्या काँग्रेसला मतदान करतील आणि त्यांच्या बरोबर जातील. परंतु एक अंदाज लावून घ्यायचा आणि आपलं मतदान पूर्ण त्यांच्याकडे गेलेलं आहे असं कॅल्क्युलेशन, हे स्वप्न पाहत आहेत. तुम्हाला सांगतो की हे नेरेटिव्ह सेट करायच्या प्रकरणामध्ये काही अंशी जरी हे सक्सेस झाले असेल, परंतु सर्वसामान्य माणसाला माहिती आहे बाबासाहेबांची घटना बदलायची ताकद कुणाच्या बापामध्ये पण नाही. आणि म्हणून दलित समाज तो तेवढा समजदार आहे, त्यांना माहिती आहे. म्हणून ह्या दलित समाजाचे मतदान ह्या प्रत्येकाकडे गेलेलं आहे. असं मी सांगत नाही की यांच्याकडेच गेलं यांच्याकडेच नाही गेलं, हे सगळीकडे त्यांच्या पद्धतीने ज्याला वाटलं लोकशाहीमध्ये मी याला मतदान करायला पाहिजे त्या पद्धतीने त्याचं विभाजन झालेलं आहे. म्हणून हे यांचं जे काही पिछाट होते ना, आणि मराठा समाजाबद्दल ज्यांनी बोललं, जरांगे पाटीलांना सुद्धा माहिती आहे की ह्या काँग्रेसने ह्या राष्ट्रवादीने हे शरद पवार जे आहेत यांनी 40 वर्ष त्या मराठा समाजाला सतवलेलं होतं. 40 वर्ष ते काम आता एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. कुणबी सर्टिफिकेट कोणी दिलं? यांच्याकडून का नाही झाले? आम्ही दिले. 10% आरक्षण कोणी दिले? आम्ही दिले. मग त्याच्यावर हे टीका करणार? मराठा समाजाला जेवढं न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि तेही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावू देता हे शिंदे साहेबांनी केलं. यांचा नेरेटिव्ह सेट असतो. नाही, जरांगे पाटलांचं मत आता शिंदेच्या विरोधात आहे किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. तुम्ही ठरवणारे कोण? समाजाला ठरवू द्या ना. त्या समाज आहे ना, त्यांना त्यांचं जर हक्काचं जर त्यांना जर दिलं नसेल सरकारने तर निश्चित समाज त्यांच्या विरोधात जाईल, पण दिला असेल तर 100% तो आमच्या बरोबर राहील. म्हणून आता ही जी काही निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये त्यामुळेच आज आम्हाला जो काही गॅरंटी आहे ना, ती गॅरंटी मोदी गॅरंटी ती यासाठी आहे की आम्ही प्रत्येक समाजाला देण्याचा प्रयत्न केला. यांच्यासारखं फक्त समाज एकत्रित करायचा, त्यांना भडकून आमच्याकडे आणायचं आम्ही जिंकतो असं जे दाखवायचं आहे ना, तसं होणे नाही. म्हणून त्याचे निकाल आता थोडे काही तास राहिलेले आहेत. 4 तारखेला त्याचा निकाल तुम्हाला कळेल.